आज आपण एक स्वच्छता अभियान सुरू केलेला आहे. काय उद्देश आहे, काय सांगणार नागरिकांना? नागरिकांना हे सांगायचे आहे की स्वच्छता हे जीवनातील अनमोल क्षण आहे. स्वच्छ राहणं, नीटनेटकं राहणं, आपण ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीरामध्ये स्वच्छ अन्न खातो, चांगलं अन्न खातो, घरातली साफसफाई ठेवतो, ज्याप्रमाणे आपण घरातली साफसफाई ठेवतो त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील सफाई ही राहायला पाहिजे. या उद्देशाने आज आम्ही ज्येष्ठ नागरिक समिती विठ्ठलनगर तर्फे हा छोटासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हे आयोजित करण्याच्या मागे उद्देश एक की हा संदेश जो आहे, हा संदेश स्वच्छतेच्या पूर्ण देशभरामध्ये, राज्यभरामध्ये, घराघरापर्यंत पोहोचावं, हा आमचा उद्देश आहे. आज ही आमच्यासोबत जी आहेत ती संपूर्ण आमची ज्येष्ठ नागरिक समितीची पूर्ण टीम आहे. आम्ही 15 ऑगस्ट 2024ला या समितीची स्थापना केली आणि त्याचे प्रमाणपत्र आम्हाला 27 जानेवारी 2025ला मिळालं. आणि त्या तारखेपासून आम्ही कंटिन्यू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या ज्यांचे वाढदिवस आहे त्यांचे वाढदिवस आम्ही त्या मंदिरामध्ये साजरे करतो. आणि ही जी जागा आहे ही जागा NMC म्हणजे गव्हर्नमेंटची याच्यातली आहे, ही रोडमधली आहे. आम्ही या जागेबद्दल माननीय आमदार मोहनजी मते यांच्यासोबत संपर्क केलेला आहे आणि त्यांना सांगितलेले आहे की ही जागा जी आहे आम्हाला ज्येष्ठ नागरिक समितीला देण्यात यावी. त्याबद्दल त्यांना आम्ही लेटर दिलेलं आहे आणि त्यांनी सर्वानुमते मी जागा देतो असं सांगितलेलं आहे. त्याचे कामकाज सुरू आहे. ही जागा मिळाल्यानंतर ती ज्येष्ठ नागरिकला हे करतील म्हणजे स्वाधीन करतील आणि त्या जागेवर छोटंसं आमचं ज्येष्ठ नागरिक समितीचं कार्यालय बांधून देणार आहे. आजच्या नवयुवकांना आपण एक काय संदेश द्याल? नवयुवकांना हेच सांगेल मी की या 58 वर्ष आणि त्यापुढील जे लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्यापासून आपण काहीतरी धडा शिकावा आणि हे करत असलेल्या चालीरीती प्रमाणे किंवा स्वच्छतेप्रमाणे आपणही मोहीम राबवावी. आमच्या सोबत त्यांनी पण राहावं असंच मी युवकांना सांगेन.